आणि बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या मनगुळी आणि भैरववाडी या गावांनी आता मतदानावर बहिष्कार टाकलाय। दोन्ही गावांमध्ये सकाळपासूनच फक्त 8 जणांनीच मतदान केलंय। गावात रस्ता नसल्यानं ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकं काय म्हणणं आहे ग्रामस्थांचं? मनश्री, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते पार पडतंय आणि मोहोळ तालुक्यातल्या मनगुळी आणि भैरववाडी या दोन गावांनी जे आहे ते या मतदानावर बहिष्कार घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय मतदान केंद्रावरती पूर्णतः शुकशुकाट जो आहे तो पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे मतदार आहेत ते या ठिकाणी नाराज आहेत, कारण गावाला रस्ता जो आहे तो सातत्याने मागणी करून देखील मिळालेला नाहीये। आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्यापासून अद्याप या गावामध्ये एसटी आली नसल्याचा देखील गावकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच आम्ही आता अखेरीस या संपूर्ण मतदानावर जो आहे तो बहिष्कार घालण्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। आणि आपण पाहतो या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ आहेत, सकाळपासून या मतदान केंद्राच्या बाहेरच्या बाजूला ते बसलेले आहेत आणि आम्ही मतदान करणार नाही, कारण जोपर्यंत आम्हाला रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका जी आहे ती या गावकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय भूमिका आहे, काय तुम्ही मतदानावर बहिष्कार घातलेला आहे, का बरं बहिष्कार घातलेला आहे? बहिष्कार, माझं नाव नरसिंह चांगले जमले। महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्या गावाला कुठलाही रस्ता नाही, दळणवळणाचे लेकरांचा प्रश्न आहे, डेअरीचा प्रश्न आहे, कुठल्या सोयीसुविधा नाही। गावात कोण जरी मेलं तरी 10 मिनिटात सुद्धा जाता येत नाही कुठेच, कुठलाही रोड येऊन स्वतः बघावं येतं। काय मामा, काय समस्या आहेत तुमच्या? काय तुम्ही मतदार आहात, खरं तर सुशिक्षित मतदार आहात, काय नक्की भूमिका? तर आम्हाला भारतीय नागरिक असल्याचा अभिमान आहे, पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर आम्हाला लाज वाटते की बाबा आमच्या गावाला कसल्या प्रकारचा रस्ता नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, या ठिकाणी रेशनची सुविधा नाही। आमच्या गावातील महिला, लहान मुलं यांना दवाखान्यात जरी लिहायचं म्हणलं तर पावसाळ्यामध्ये अक्षरशः बाजार। नक्कीच सागर, त्यामुळे या ग्रामस्थांची हाक प्रशासन ऐकणार का? प्रशासन आज तातडीनं काय दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।